नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्र कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत गुड न्यूज घेऊन आलेलो आहे। बातमी आहे महाराष्ट्र कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। या कर्मचाऱ्यांना मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारने अखिल भारतीय सेवेतील काही अधिकाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा अधिकृत शासन निर्णय GR 29 जुलै 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे। केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार घेतलेला हा निर्णय संबंधित कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मित्रांनो, कोणाला मिळणार लाभ याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, केंद्र सरकारने 9 मे 2025 रोजी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामार्फत एक पत्र जारी करून एक महत्त्वाची अट अधोरेखित केली आहे। ज्या अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू होतो किंवा गंभीर अपंगतामुळे ते सेवेस अपात्र ठरतात, अशा प्रकरणामध्ये त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ दिला जाईल। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्या सूचनेचा स्वीकार करत राज्यातील अखिल भारतीय सेवा अधिकाऱ्यांसाठी ही अंमलबजावणी सुरू केली आहे। मित्रांनो, हा निर्णय अखिल भारतीय सेवेतील IAS, IPS, IFS अशा अधिकाऱ्यांना लागू होतो, जे सध्या नवीन पेन्शन योजनेत म्हणजेच NPS मध्ये समाविष्ट आहेत। मात्र त्यांच्या सेवेत असतानाच मृत्यू झाल्यास किंवा ते अपंगत्वामुळे सेवा अयोग्य ठरल्यास अशा प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांना जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे। मित्रांनो, ओल्ड पेन्शन स्कीम यामागचा उद्देश काय आहे याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, जुनी पेन्शन योजना ही अनेक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भावनिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची बाब आहे। गेल्या काही वर्षापासून यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने यावर सकारात्मक विचार करत काही विशेष परिस्थितीमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या निर्णयामुळे अशा अधिकारी कुटुंबियांना निश्चित आणि दरमहा येणाऱ्या निवृत्ती वेतनाचा आधार मिळेल। विशेषतः अपघाताने किंवा आजारामुळे सेवा अर्धवट राहिल्यास त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याची चिंता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। ही योजना केवळ कर्मचारी संरक्षणासाठीच नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही एक संवेदनशील निर्णय ठरतो। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।